सर्वांना नमस्कार. आज अर्जुन मयुरी व्हॅलेंटाईन डे स्पेशल एपिसोड असणार आहे. सगळ्यांनी त्याचा आनंद घ्या. आता अर्जुनराव फॅक्टरीमध्ये गेले. सचिनला त्यानं 4 दिवस सुट्टी देऊन सक्तीच्या रजेवरच पाठवला होता. आणि आता घरात दोघेच फक्त राजा राणी, अर्जुनराजे आणि त्यांची लाडकी पट्टराणी मयुराणी. मग काय, अर्जुनरावांना सगळं रानच मोकळं. आणि दुपारी कोमलचा मयुरीला फोन आला आणि म्हणाली, ताई आवडलं का गं माझं घर? आणि मयुरी म्हणाली, हो, पण घर म्हणजे फक्त मोठ्या मोठ्या खोल्या, बंगला नाही हा कोमल. तू तुझ्या प्रेमानं त्या घराला घरपण आणून दे. आणि कोमल हसली आणि म्हणाली, ताई अगं म्हणूनच मला तू आणि अर्जुन जिजू खूप आवडता. तुमची केमिस्ट्री खरंच खूप छान आहे. आणि मयुरी म्हणाली, का गं? मग कोमल म्हणाली, अगं जिजूसुद्धा असंच सांगत होते, सेम टू सेम, की तू किती प्रेमाने तुझ्या घराला घरपण आणलं आहे. आता तू जे बोलत आहे ना तेच बोलत होते ते. आणि मयुरी म्हणाली, हो का? मग तुझी आणि राहुल भाऊजींची केमिस्ट्री पण जुळेल हां अशीच. आणि कोमल म्हणाली, हो नक्कीच, पण जरा वेळ लागेल, कारण फार स्ट्रिक्ट आहेत गं राहुल. तुला सांगितलं होतं ना मी, काही करू नकोस, पण तू नाहीच ऐकलं आणि भाजी बनवलीस. आणि याने लगेच ओळखलं की तू केली आहे भाजी. काल दिवसभर काही नाही बोलले, पण काल रात्री झोपताना विषय काढला त्यांनी. आणि रागवून म्हणाले की मी ओळखतो मयुरी वहिनीच्या हातची चव, ही भाजी त्यांनीच केली होती. तुला सांगितलं होतं ना की त्यांना काही काम सांगू नको, तू का नाही ऐकलंस माझं? असं म्हणून रुसून बसले आहेत ते. आणि सकाळी पण न बोलताच गेले ऑफिसला. आणि मयुरी म्हणाली, बापरे, असं झालं होय. अगं ते इतकं का मनाला लावून घेतात? आणि ती म्हणाली, काय माहीत, आता माझा काय दोष? सांग बरं तूच, कसं वागायचं गं यांच्यासोबत? मला तर काही कळतच नाही. आणि मयुरी म्हणाली, तुलाच भारी हौस होती ना अर्जुन जुजूसारखा नवरा करायची. देवानं पण तुझं ऐकलं आणि घे आता अर्जुन जुजूची कार्बन कॉपी मिळाली बघ तुला. आता जरा सबुरीने घे, लगेच दुसरी चूक करू नकोस. आज व्हॅलेंटाईन डे आहे ना, नक्कीच तुला ते न बोलून रात्री सरप्राईज देणार असतील, बघच तू. आणि कोमल हसून म्हणाली, खरंच असं होईल? आणि मयुरी म्हणाली, बघच तू, असंच होणार. त्यांना तुला जास्त खुश बघायची असेल आज, पण तू मात्र अजून काही घोळ घालू नको, त्यांच्या मनासारखं वाग. आणि कोमल म्हणाली, हो. ताई, जिजू काय देणार गं गिफ्ट तुला? आणि तू काय देणार त्यांना? आणि मयुरी म्हणाली, मी काय देऊ त्यांना? त्यांच्या तोलामोलाचं काय द्यावं हे मला सुचतच नाही. आणि ते मला काय हटके गिफ्ट देतील याचा अंदाज मी करत बसले ना तर अख्खा दिवस जाईल, पण मला त्यांच्या मनाचा अंदाज येणार नाही. त्यांचे गिफ्ट त्यांच्यासारखेच हटके असतात अगं. आणि कोमलने हो म्हणून फोन ठेवला. मग संध्याकाळी तो घरी आला, जेवण झालं आणि सोफ्यावरती व्हॅलेंटाईन डेच्या रील्स बघत बसला फेसबुकवर. एकटे एकटेच गालात हसत होते अर्जुनराव. फारच सेक्सी आणि रोमॅन्टिक चावट रील्स होत्या त्या. स्वतःचा रोमॅन्टिक मूड बनवत होते अर्जुनराव, दुसरं काय. आणि इतक्यात एक व्हिडिओ समोर आला. त्याच्यामध्ये एक नाग आणि नागिन यांचं मिलन चाललं होतं. गर्भधारणा कशी होते नागिनीची याविषयी तो व्हिडिओ होता. आणि तो तिला म्हणाला, मयू अगं बस नाही ते, हे बघ किती इंटरेस्टिंग आहे हे. आणि ती म्हणाली, काय हो, काय आहे? अर्जुनरावांना असलं काही दिसलं की लगेच बायकोला दाखवायचे. ती किती ओरडायची की तुम्ही एकटेच बघत बसा, पण नाही, सांगून ऐकतील ते अर्जुनराव कसले. ती नाही बघत म्हणाली तरी तिच्या डोळ्यासमोर मोबाईल न्यायचे आणि जबरदस्ती करत तिला ते बघायला लावायचे. त्याची अशीच जबरदस्ती चालायची आणि मयुरीचा दुबळा विरोध त्याच्यासमोर चालतच नव्हता. अर्जुनराव म्हणजे एक नंबरचे हट्टी आणि दुराग्राही. अगं बघ तरी, बघ ना मयू, असं म्हणून त्यानं तिला व्हिडिओ तो दाखवलाच. आणि ते पाहून मयुरीला खूप किळस आली. तिने ई करून डोळे झाकले आणि फार चिडून म्हणाली, तुम्ही पण ना अर्जुनराव, तुम्हाला किती वेळा सांगितलं की असलं मला दाखवत जाऊ नका, मला किळस वाटते. आणि मग माझ्या डोक्यातून ते जात नाही की. आणि अर्जुनराव म्हणाले, अगं नॅचरल आहे ते, त्यांचंही आणि आपलंही, त्यात काय एवढं लाजायचं आणि घाबरायचं कशाला? मग ती आणखीन काकुळतीला येऊन म्हणाली, तुम्हाला नसेल हो, पण मला वाटते ना लाज आणि मला वाटते भीती. तुम्ही कधीच कुणाचं ऐकत नाही ना, सारखं आपलं मनाचंच करता. असं करता वागता की मला खूप चिडचिड होते. जर एखाद्याला एखादी गोष्ट नसेल ना आवडत तर का जबरदस्ती करता? मयुरी आता खूप मनस्ताप करून बोलत होती. तिचा स्वभावच खूप वेगळा होता. आणि अर्जुनराव हे असले चावट, फाजील, एक नंबरचे हलकट. आणि तो जरा शांत झाला आणि गाल फुगवून म्हणाला, अगं तुला सगळं माहीत असावं म्हणून मी दाखवत होतो की नाही.
आणि मग ती म्हणाली, तुम्हाला माहीत आहे ना, एकतर मला सरपटणारे प्राणी नाहीत आवडत, मला त्यांची किळस वाटते, घाण वाटते. आणि अर्जुन पुन्हा म्हणाला, अगं बघ तरी मयू, त्यांची गर्भधारणा कशी होते, म्हणून तुला दाखवत होतो. आणि ती म्हणाली, आता तिची गर्भधारणा बघून मला काय त्या नागिनीचं बाळंतपण करायला जायचं आहे का? आणि हे ऐकून अर्जुनराव खूप खूप हसायला लागले. आणि ती तशाच लटक्या रागातच म्हणाली, तुम्ही पण ना अर्जुनराव, किती वेळा सांगितलं हो तुम्हाला, नका ना मला असलं दाखवत जाऊ, तुम्हीच बघत जा आणि तुम्हीच एन्जॉय करत जा. आणि पुन्हा अर्जुन खूप खूप हसला आणि म्हणाला, बाई मयू, तुझा जोक मस्त होता हा. आता तुझं बाळंतपण करायची वेळ आली आणि तू कुठं नागिनीचं बाळंतपण करायला चाललीस? तिचं नाव घेतलं तरी घाबरतेस, म्हणे बाळंतपण करायला जाणार आहे का? आणि मग ती म्हणाली, मग तुम्ही कशाला बोलता मला? असं म्हणून ती बेडरूममध्ये निघाली. इतक्यात त्याने तिला पकडली आणि अलगद मांडीवर बसवली आणि म्हणाला, का गं, तुला माझा आग्रह म्हणजे जबरदस्ती वाटते का? मी तुला माझ्यावर प्रेम कर म्हणून आग्रह करत होतो ना, तेव्हाही अशीच मनस्ताप करत होतीस आणि नकार देत होतीस. मग शेवटी जबरदस्ती लग्न करावं लागलं आणि आत्ता तुझ्या मनाविरुद्ध राहतेस का तू इथं? आणि आता मयुरी गप्प झाली आणि ती लाजून विषय टाळत म्हणाली, इश्य, काय हे, सोडा बरं मला, कुणीतरी बघेल ना, आपण हॉलमध्ये आहोत. आणि अर्जुन चावटपणा करत म्हणाला, कुठं कोण आहे का घरात? आता घरात कोणीच नाही. आता 4 दिवस मी मनसोक्त तुझ्यावर प्रेम करणार आहे. किचनमध्ये, हॉलमध्ये, गॅलरीमध्ये, टेरेसवर. मला आता बेडरूममध्ये रोमॅन्स करून बोर झाले आणि आपला रोमॅन्स पाहायला मिळत नाही ना, म्हणून सगळं घर नाराज आहे. बघ बघ बघ, सगळे कसे नाराज आहेत. आणि ती हसून म्हणाली, तुम्हाला बरं कळतं की कोण किती नाराज आहे ते. आणि तिकडे बघा, ते किती खुश आहेत त्यांच्या सावट मुलाचा सावट रोमांस पाहून. मयुरीने आईबाबांच्या फोटोकडे बोट दाखवत त्याला सांगितलं. तसा अर्जुन खूप हसायला लागला आणि ती त्याची मिठी सोडवत म्हणाली, मग आज तरी बेडरूममध्ये याल की नाही? आज व्हॅलेंटाईन डे आहे ना, तुम्हाला तुमचं गिफ्ट हवं आहे ना? आणि तो म्हणाला, मग हवंच आहे. आणि ती म्हणाली, मग थोड्या वेळाने आत या, मी तयारी करते. आणि ती हसतच आत गेली. आणि अर्जुनराव पुन्हा त्यात चावट फाजील सेक्सी रील्स बघत बसले आणि कान मात्र ती कधी आत या म्हणते याकडे लागले होते. आता ती तयार होत होती आणि तो अचानक दार वाजवून म्हणाला, मयू, दार उघड ना. आणि ती ओरडली, अहो काय हे, जा ना तिकडे, अजून माझं नाही झालं. आणि तो म्हणाला, अगं मी चार्जर घ्यायला आलो आहे, मग थांबा देते मी. आणि तिने थोडंसंच दार उघडून त्याला चार्जर दिला. त्याला तर चार्जर लावून मोबाईल पाहायचा होता, तशी सोय कुठेच नव्हती, फक्त बेडरूममध्ये होती. त्याच्या जागेवर तो बसला की तिथेच जवळ स्विच होता. आणि तो म्हणाला, मी बसतो ना बेडवर चार्जिंग लावून. आणि ती म्हणाली, तुम्हाला सांगितलं ना मी तयार होते. मग तो म्हणाला, का मी थांबलो तर काय फरक पडतोय, मीच पाहणार आहे ना तुला. आणि मयुरी म्हणाली, फरक पडतो, इथे बसून बसून तुमच्या मनात काही आलं आणि तुम्ही काही केलं तर. आणि तो म्हणाला, अगं नाही काही करणार, मी नुसता मोबाईल बघत बसून राहील. आणि मग मयुरी म्हणाली, नाही बाबा, म्हणजे चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या द्यायच्या का, म्हणजे तो अगदी आरामात चोरी करेल, हो ना? आणि अर्जुन हसला, म्हणाला, नाही ग मयू, मी काही चोर नाही, ही अख्खी तिजोरी माझीच तर आहे, मग मी कशाला चोरी करू. आणि आता तळे राखणार तो पाणी चाकणारच की. मी चोर नाही तर तुझा रखवालदार आहे. पुरे पुरे. आणि बसा बघत त्या चावट रील्स. आणि तो हसून पुन्हा सोप्यावर जाऊन बसला. आणि मग ती खूप सुंदर तयार झाली. दार उघडून म्हणाली, अहो यात. आणि अर्जुनराव खूप उत्साहात उठले आणि त्यानं पाहिलं, ती खूप सुंदर साडी घालून तयार झाली होती. ही साडी त्यानं तिच्या भावाच्या लग्नात तिला घेतली होती. आपण बायकोला कधी काय कोणती गोष्ट घेतली हे त्यांच्या बरोबर लक्षात होतं. आज तिने केस मोकळे सोडले नव्हते. त्याची एक वेणी घातली होती आणि त्या वेणीचा शेपटा तिच्या कमरेपर्यंत रुळत होता. आणि त्यावरती भरगच्च गजरे, मोगऱ्याचे, टपोऱ्या कळीचे आणि गळ्यात फक्त मंगळसूत्र, दोन्ही हातात हिरव्या बांगड्या आणि हलकासा मेकअप, होटांवर हलक्या शेडची लाल लिपस्टिक. जास्त काही केलं नव्हतं तिनं, पण तरी ती खूप सुंदर दिसत होती, नेहमीप्रमाणेच नॅचरल ब्युटी. आणि तिचा सर्वात लाख मोलाचा दागिना होताच की सोबत, तिच्या डोळ्यातील लज्जा. आणि अर्जुन तिच्या जवळ गेला, तिला पाठीमागून घट्ट मिठी मारत म्हणाला, हॅपी व्हॅलेंटाईन डे मयू. आणि
त्याने तिच्या केसातील गजऱ्याचा एक दीर्घ श्वास घेतला आणि छाती भरून सुगंध मनात उतरवला. आणि अर्जुन प्रफुल्लित झाला आणि म्हणाला, मयू, गजरे मी तर नव्हते आणलेत. मग कुठून आले? आणि ती म्हणाली, आपल्या बागेत बरीच फुलं आहेत की, तिथूनच मी गजरे केले. बहुतेक आज अर्जुनरावांना त्यांची बायको मॉड ड्रेसमध्ये पाहायची होती काय की, म्हणून गजरा आणला नव्हता. नाहीतर ते गजरा विसरतील असं होणारच नाही. पण तो तिला काहीच बोलला नाही. असो, पण जे होतं ते खूप सुंदर होतं आणि त्यानं तिला डोळे बंद करून घ्यायला सांगितलं. तिने लगेच डोळे मिटले आणि त्यानं तिच्या चेहऱ्यावरून अलगद ते मोरपंख फिरवलं आणि तिच्या अंगावर रोमांच उभं राहून शहारा आला आणि तिने डोळे उघडले. ते सुंदर मोरपंख बघून गालात खुदकन मनापासून हसली आणि म्हणाली, हेच माझं गिफ्ट ना? आणि अर्जुनराव म्हणाले, हो, हेच तुझं गिफ्ट आहे. का, तुला आणखीन काही हवं होतं का? आणि ती नकारार्थी मान हलवत म्हणाली, फूल मांगू ना बहार मांगू, मैं तो सनम तेरा प्यार मांगू. या गाण्यातल्यासारखी तिची अवस्था. बाकी काही नको, फक्त तुम्ही आणि तुम्हीच पाहिजे. आणि अर्जुन हसून म्हणाला, बरोबर आहे. आता जगातलं इतकं सुंदर गिफ्ट मयुरीसाठी दुसरं कोणतं असू शकतं का? आणि ती म्हणाली, का? हे गिफ्ट मला आवडलं आहेच, पण जगातलं सर्वात सुंदर का आहे? आणि अर्जुन म्हणाला, अगं तुझ्या लवरचं पंख आहे ना ते, मग तेच तुला जास्त आवडणार नाही का? आणि ती त्याला फटका मारत खूप हसली आणि म्हणाली, किती नालायक आहात हो. हां, लवर काय म्हणताय? आणि त्याचं पंख आहे म्हणून माझ्यासाठी ते स्पेशल नाही, तर ते तुम्ही दिलं आहे ना मला, आणि दर महिन्याला देतच आहात की गिफ्ट मला. आणि माझ्या अर्जुनरावांनी दिलं म्हणून ते पंख मला खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, कळलं? आणि अर्जुन गोल गोल डोळे फिरवत मान हलवत म्हणाला, कळलं, हां कळलं. आणि मयुरी म्हणाली, पण हे तुम्हाला कुठं सापडलं? आणि तो म्हणाला, अगं राहुलच्या शेतात अमितचा फोन आला होता ना, म्हणून घ्यायला गेलो फोन, आणि ही बेनी खूप दंगा करत होती तिथं, म्हणून थोडा लांब गेलो आणि सापडलं. आणि आता अमितचा फोन म्हणजे नक्कीच हे मुंबईला जाणार. म्हणून मयुरी म्हणाली, अमितचा का फोन आला होता? आणि अर्जुन म्हणाला, अगं तेच ते ॲब्रॉडचं डील होतं ना, त्याविषयी बोलत होता. आणि ती म्हणाली, मग तुम्ही पुन्हा जाणार मुंबईला? आणि अर्जुन म्हणाला, हो, जावं तर लागेलच ना, आणि आजच जायचं होतं, पण आज या खास दिवशी तुला सोडून नाही जावं असं वाटलं मला. आणि अचानक सचिन पण गेला ना, त्याचं ठरलं सकाळीच, म्हणून आता सचिन आणि लता आले की मग जातो. आणि ती आता जास्त नाराज न होता फक्त गालात हसत म्हणाली, ठीक आहे. आता मयुरीचं बाळ पोटात आल्यापासून स्वतःला एकटी समजत नव्हती. सिनियर नसला तरी ज्युनियर होता ना तिच्यासोबत, आणि सारखं सारखं नाराज होऊन अर्जुनराव पण निघताना नाराज व्हायचे, म्हणून ती आता हसत होती. आता मन घट्ट करून सवय तर करून घ्यावीच लागणार ना तिला. आता ती अशीच त्याच्या मिठीत होती. मग ती थोडी गाल फुगवून म्हणाली, पण तुम्ही का नाही आणले गजरे? मला तुम्ही आणलेले गजरे घालायचे होते. आणि अर्जुनराव तिच्या मानेवर किस करत म्हणाले, मयू, मला आज थोडं वेगळं काहीतरी अपेक्षित होतं ना. आणि ती हसून म्हणाली, वेगळं काहीतरी म्हणजे? आणि चावट अर्जुनराव म्हणाले, वेगळं म्हणजे वेगळं. आणि ती हसून म्हणाली, वेगळं म्हणजे आता काय साडीवर तो सेक्सी गाऊन घालायचा होता की काय? आणि तो खूप हसायला लागला. तो पण ना मयू, किती चावट आहेस ग. मग आता तुम्ही आता नीट सांगतच नाही तर काय करू? तुम्हाला नेमकी कशी बायको पाहिजे? मॉडर्न ड्रेस घातलेली की साडी घातलेली? आणि अर्जुन तिची मिठी आणखीन घट्ट करत म्हणाला, मला फक्त माझं ऐकणारी बायको पाहिजे, कळलं? मी सांगेल तसं राहणारी. मॉडर्न तर मॉडर्न आणि सिम्पल तर सिम्पल. आणि झालं की आता एकाच वाक्यात अर्जुनरावांनी त्यांच्या बायकोविषयीच्या सगळ्या अपेक्षा सांगितल्या. आणि मयुरी होती ही तशीच, अर्जुनराव सांगतील तसं आणि त्यांच्या मनाप्रमाणेच राहणारी, त्याचंच ऐकणारी. आणि मग त्यानं तिच्या गोऱ्या पाठीवर एक हलकासा किस केला आणि तिने शहारून लाजून शरीराची थोडी मादक हालचाल केली. आणि अर्जुनराव खट्याळपणा करत थोडा दूर झाला आणि म्हणाले, मयूर राहू दे, आपण झोपूया. आणि तिनं चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, आता काय झालं? माझं काही चुकलं का? आणि अर्जुन म्हणाला, अगं माझी दाढी टोचेल ना तुला, आधीच तू खूप नाजूक, रक्त वगैरे आले तर उगाच तुझी आई माझ्या नावानं ओरडायची. आणि ती फार हसून लाडात एक चिमटा काढून म्हणाली, तुम्ही म्हणणार अर्जुनराव, किती मस्ती कराल हां. असं म्हणून तिनं त्याच्या दाढीवरच ओठ टेकवले आणि म्हणाली, बघा नाही ना आलं रक्त. आणि तो म्हणाला, अरे खरंच की, मग कालच कशी टोचत होती ग?
आणि ती हसून म्हणाली, आता बास झालं की, किती किस काढाल एकाच विषयाचा, त्याच त्या गोष्टीचा. आणि मग तो म्हणाला, आता किस करत बसायची वेळ आहे, किस काढायची वेळ अजिबात नाही. असं म्हणून आणखीन काही बोलणार इतक्यात मयुरी म्हणाली, किती बोलता हो अर्जुनराव तुम्ही, नुसती बडबड बडबड, यांना कंटाळा कसा येत नाही कुणास ठाऊक. असं म्हणून तिनंच त्याच्या तोंडात तोंड घातलं आणि अर्जुनराव गालात गोड गोड हसले आणि सुरू झाला मधासारखा गोड गोड रोमॅन्स. आणि तिच्या भोवती त्यानं त्याच्या रेशमी मिठीचा विळखा घातला त्याच्या बळकट बाहूने आणि तसाच किस करत करत तिची वेणी तो सोडू लागला आणि तिचे काळेभोर दाट रेशमी केस त्याने मोकळे केले. गजरा काढला आणि उशाशी ठेवून दिला. तिच्या वन साईड केलेल्या पदराची पिन काढून टाकली आणि पदर सरकन छातीवरून खाली उतरून आला आणि तिच्या खोल गळ्यावर त्यानं त्याचे ओठ टेकवले. तशी मयुरी खूप खूप लाजली आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली. तिने तिचे डोळे बंद करून घेतले. मग अर्जुनने तिच्या चोपून चापून बसवलेल्या साडीच्या निऱ्या वरती उचलल्या आणि त्या जमिनीवर पसरल्या. मग त्याने तिच्या पेटीकोटची नॉट सोडली आणि अर्जुन चक्रावला, कारण तिने साडीच्या आतून तो सेक्सी मॉडर्न ड्रेस घातला होता. मग तर काय, अर्जुनराव जाम खुश झाले होते. किती पाहू आणि किती नको असं त्यांना झालं होतं. आजचं तिचं हे सरप्राईज एकदम हटके होतं. काही सेकंदापूर्वी साडी, गजरा, बांगड्यामध्ये लोबत चालत दिसणारी मयुरी आता खूप सेक्सी आणि मॉडर्न आणि हॉट वाटत होती. अगदी अर्जुनरावांनी पण त्याची कल्पना केली नव्हती. शेवटी बायको कोणाची होती ती? आणि त्यानं तिच्या सगळ्या बांगड्या उतरवल्या, कारण त्या ड्रेसवर त्या अजिबात सूट होत नव्हत्या. पैंजणसुद्धा काढलं, पण मंगळसूत्राला हात नाही लावला, कारण तिने ते काढू दिलंच नसतं. मग त्याने तिचे सगळे केस तिच्या मानेवरून एका बाजूला वळवले आणि आज तर तिनं त्याला डबल खुश केलं होतं. आणि त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं, तिच्या उघड्या पोटावर एक किस केला आणि तिच्या सगळ्या प्रणयी भावना उचंबळून आल्या आणि तिने त्याला झोपूनच दोन्ही हात पसरले. अर्जुन तिच्या गहऱ्या मिठीत सामावून गेला आणि बऱ्याच वेळ त्यांनी एकमेकांना बिलगून चुंबनांचा वर्षाव केला. दोघांचेही श्वास कमालीचे वाढले होते. अर्जुन तिच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत होता. रोज तिला त्याच्या इशाऱ्यावर नाचवणारा तो आता तिच्या इशाऱ्यावर नाचत होता. तिला हवं ते आणि हवं तितकं प्रेम तो देत होता आणि दुप्पट वसूल करत होता. एकमेकांच्या मिठीत स्वतःला झोकून देत रोमांस चालला होता त्यांचा. पण हे सगळं ज्युनियर पोटात आहे याचं भान ठेवून चाललं होतं. पण नुसत्या स्पर्शाने ही प्रणयाची भूक थोडीच भागणार होती आणि ती फार उतावीळ झाली. तिने त्याला इशारा केला आणि तिचा इशारा समजून अर्जुनरावांनी पूर्णपणे त्यांच्या बायकोचा ताबा घेतला. काही वेळाने दोघेही घामाने डबडबले आणि अर्जुन तिला मिठीत घेऊन लाईट ऑफ करून झोपी गेला. अर्जुनरावांचा व्हॅलेंटाईन डे खरंच खूप खूप हटके पद्धतीनं एकदम फॅन्टास्टिक साजरा झाला होता. देशी भी और विदेशी भी त्यांच्या कायम लक्षात राहील असाच. खरंच त्यांची बायको त्यांचं ऐकणारी होती. त्यानं न बोलताही त्याची इच्छा झाली आणि तिला नाही कळली असं होईल का कधी? कारण ते मनापासून जपलेलं, मनाचं मनाशी असलेलं नातं होतं. खूप खूप स्पेशल.